द्वारदशम हिंदकेसरी बकासूर यांच्या गोट्यावरची नवीन खरेदी. आज मोबाईल शेट यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली नवीन खरेदी कैची. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आता बकासूरच्या गोट्यावरती आणि वासरू बघून तुम्हाला समजलं असेल कोण आहे. आणि आज आहे मोबाईल शेट यांचा वाढदिवस. मोबाईल शेट यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदकेसरी द्वारदशम हिंदकेसरी बकासूर यांच्या गोट्यावर नवीन खरेदी झालेली आहे. आणि नवीन खरेदी बघू शकताय तुम्ही. आता वासरूच आहे, जालना करून खरेदी केल्या ही मामा त्यांनी. आणि मोबाईल शेट यांच्या वाढदिवसानिमित्त ही मोबाईल शेट यांना गिफ्ट आहे. वासरू बघू शकताय तुम्ही. शेट आणि मामा यांनी घेतल्या वस्तू म्हणजे एकदम टॉपचीच वस्तू असणार आहे, त्यामुळे काय चिंता करायची काम नाही. येणाऱ्या काळात 100% बकासूरच्या आशीर्वादानं वासरू 100% नाव करेलच. नवीन खरेदी कैची. द्वारदशम हिंदकेसरी बकासूरच्या गोट्यावर हजेर दाखल. द्वारदशम हिंदकेसरी बकासूर यांच्या गोट्यावरची नवीन खरेदी. आज मोबाईल शेट यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली नवीन खरेदी कैची. बघा कसा वैरण खातोय कैची. लाल्याबाई वैरण खातोय. तिकडं पलीकडे नवीन खरेदी बघा कसं करतोय. त्याच्या पलीकडे पिस्टन आहे. शेवटला एकदम सावकार आहे. आणि आता इकडे पावसाचं वातावरण आहे. इकडे बघू शकता तुम्ही बाहेर पाऊस चालू आहे. त्यामुळे सगळी जनावर आता आत आहेत. आणि सर्वांचा लाडका हिंदकेसरी बकासूर आत बसलाय बघा शांतपणे एकदम. कसा बसलाय बघा, रवत करतोय. द्वारदशम हिंदकेसरी बकासूर सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बघा. पहिला तर रवत करत बसलाय खाली वैरण वगैरे खाऊन. बघा हिंदकेसरी बकासूर कसा रवत करतोय. शांत बसलाय बघा, सर्वांचा लाडका द्वारदशम हिंदकेसरी बकासूर. देवाच्या चांगल्या वेळेत सुद्धा आम्ही सोबत होतो आणि देवाच्या वाईट वेळेत सुद्धा आम्ही सोबत राहू. तेव्हा काळजी करायचं काही काम नाही. येणाऱ्या काळात बैलाचा आता सध्या संघर्षाचा काळ चालू आहे आणि लवकरच संघर्षाचा काळ संपेल आणि ते पुन्हा एकदा नवीन एक दिवस उजळेल की त्या दिवसाची सगळी जनता वाट बघते. पुन्हा एकदा बैल गोलाला दिसेल. आत्ता थोडे बॅड पॅच चालू आहे बैलाचा. बॅड पॅच चालू असल्यामुळं आता जरा बैल गोलाला दिसत नाही, पण लवकरच तो दिवस येईल. तसं बघायला गेलं तर आजपर्यंत बकासूरच्या आयुष्यात भयंकर संघर्ष आला आहे. त्याला पहिली इतिहास त्याचा कोणाला माहीत नाही. त्यानं पैऱ्याला पण वगैरे संघर्षाला भरपूर झाला आहे. आणि असा प्रसंग आला आहे इथून मागं, जेव्हा बकासूरचा बॅडपॅच आला आहे तेव्हा इथून मागं प्रसंग आला आहे. फक्त ह्यावेळी जरा वेळ जास्तच बॅडपॅच जास्त काळ चालला, पण काय हरकत नाही. ह्यो बॅडपॅच पण लवकर संपणार आणि असं संपणार की सगळ्यांच्या डोळ्यात खटाकणार. ज्यांना वाटतं ते बैल संपला, हे झालं ते झालं. बैल काय संपत नाही. आणि मागं पण तुम्हाला बोललो आहे बैल संपणाऱ्यापैकी नाही. त्यामुळं पुढे येणारा काळ म्हणजे आपलाच असणार आहे. आणि दुसरा बघायला गेलं तर काय नाही आपला आला आणि काय झालं तरी ह्याच्याकडं काय अपेक्षा नाही. ह्यांना आपल्यासाठी भरपूर केलं आहे. फॅनसाठी नाही पळालं तरी पण काय अडचण नाही. आणि ते पळणार एवढं 100% हे फिक्स आहे. काय तेवढं पांढरे काय कुठं तर मोठा दणका बसणार. फक्त संयम, वेळ येणार. त्या साईडला बैलाच्या मागल्या साईडला बॅक साईडला सावकार आहे. सावकार इकडे बघू शकताय.
बकासूरच्या दावणीतील नवीन वारसदार. हे सगळं वासरू चांगला आहे एकदम शरीराला. साईडला बाकीचे जनावर आहे ते बॅक साईडला म्हशी वगैरे आहेत सगळ्यांचं आता गोट्यावरचं सगळं काम आवरून गाई म्हशी बघू शकताय तुम्ही सगळे आता बसलीत खाली. म्हशी गाई बघू शकताय. मूलशेट आत्ता घरी गेलेत वाढदिवस साजरा करण्यासाठी. त्यामुळे आता मूलशेट गोट्यावर नाही, मूलशेट गोट्यावर त्याला आपण त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे. बघा बकासूर कसा झोपतोय. महत्त्वाचा विषय असा की बरेच दिवस झालं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडला नव्हता देव बकासूरचा. तर काय कारणामुळं व्हिडिओ पडला नव्हता आणि देवाचे जरा बऱ्यापैकी आत्ता वाईट काळ चालू म्हणाल. वाईट काळ म्हणण्यापेक्षा त्याचा संघर्ष चालू आहे आणि देवाच्या कृपेने तो संघर्ष लवकरच संपेल. थोडा आता ते बॅड पॅच चालू आहे बैलाचं आणि बॅड पॅचमध्ये आपण त्याच्यासोबत आहे आणि चांगल्या काळात पण आपण त्याच्यासोबत राहू आणि वाईट काळात सुद्धा आपण त्याच्याबरोबर राहणारच आहे. त्यामुळं काही काळजी करायचं काम नाही. पण मला वाटतंय लवकरच तो दिवस येईल की बैलाचा वाईट काळ संघर्ष संपेल आणि बैल पुन्हा एकदा त्याच नावारूपात त्याच जोशात त्याच नावारूपात पळेल. शेट म्हणा मामा म्हणा यांना डबल आनंदी करेल आणि बकासूरच्या चाहत्यांना सकट त्याच नावारूपात त्याच नवीन स्पीडमध्ये त्याच जुन्या जोशात गुलालात बैल 100% दिसेल लवकरच. मित्रांनो काय कारणामुळे मोलशेट गावातच थांबणार आहेत खाली घरापाशी. त्यामुळे आपण आता खाली जाणार आहे मोलशेट यांचा बड्डे घालायला. तर तुम्हाला सांगू इच्छितो की व्हिडिओच्या माध्यमातून हिंदकेसरी द्वादशी हिंदकेसरी आपल्या सर्वांचा लाडका हिंदकेसरी बकासूरचं लवकरच कमबॅक होईल. तुम्ही अनेक देवापाशी प्रार्थना करा लवकर आपल्या देवाचा संघर्ष संपू दे. बरेच दिवस झालं बैल आपला गुलालात नाही. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि हिंदकेसरी बकासूर बैलाचे सगळे अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन गोष्टी गोट्यावरच्या सगळ्याला अपडेट बघायला भेटतील सर्वात प्रथम. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.